होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला नरकात धाडू, वीज प्रकल्पावरती भीषण हल्ले करू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दात इशारा दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी तातडीने खुली न केल्यास मंगळवारी इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि पुलांवर हल्ले करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सगळं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहे। ढगे सर, ट्रम्प यांची तारीख काही संपत नाहीये, पुन्हा एकदा नवी तारीख 48 तासांचा अल्टिमेटम चालण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, कारण मुळात ज्यावेळेस कारवाई करायची असते त्यावेळेस अशा नेहमीच घोषणा करून ते करायचं नसतं। तर हा माझ्या मते दबाव तंत्राचा एक भाग आहे, ही एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, डोनाल्ड ट्रम्पची भाषा जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आणि त्यांच्या विधानांमध्ये साधन सूचिता वगैरे हा प्रकार दूरपर्यंत काही त्या ठिकाणी नसतो, तर ही ट्रम्पची स्टाईलच झालेली आहे, शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरणं। पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की ज्या प्रकारे म्हणजे दोन्ही बाजूनं, इराणच्या बाजूनं मुख्यतः IRGCच्या बाजूनं एक प्रकारे जी ताठरपणाची भूमिका आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे, अशा प्रकारची त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे। म्हणून डोनाल्ड ट्रम्पला या परिस्थितीमधून बाहेर निघायचं तरी सुद्धा त्यांना सेफ एक्झिट त्या ठिकाणी मिळत नाही। पण असं जरी असलं तरी जे आहे ते मिक्स्ड सिग्नल देण्याचं काही त्या ठिकाणी सोडत नाही। एका बाजूला अशी जाहीर भाषा त्यांनी वापरली, शिवीगाळ त्या ठिकाणी केली आणि लवकरात लवकर होर्मुझची सामुद्रधुनी खाली करा ऑर अदरवाईज तुम्हाला जे आहे नरकात धाडू, आणि त्याचबरोबर ते वेळोवेळी ज्या प्रकारची धमकी देत आहेत की पॉवर प्लांट्स, त्याचबरोबर इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर आम्ही जबरदस्त हल्ले करू आणि तशी क्षमता अमेरिकेमध्ये आहे, याविषयी काही वाद नसावा। पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी पाहिलं तर अशी विधानं त्यांच्याकडून येत आहेत की बाय मंडे म्हणजे सोमवारपर्यंत जे आहे इराणशी डील होण्याची शक्यता सुद्धा ते त्या ठिकाणी त्याच्यात बोलतायत। तर अशा प्रकारचे मिक्स्ड सिग्नल देत राहणं, इराणवर दबाव त्या ठिकाणी टाकत राहणं, त्यासोबत ते हेही म्हणतायत की तिथले जे प्रोटेस्टर्स आहेत, आंदोलक आहेत, त्या आंदोलकांना आम्ही म्हणजे अमेरिकेनं गन सुद्धा प्रोव्हाइड केल्या, बंदुका सुद्धा प्रोव्हाइड केल्या। तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दोन्ही बाजूंना त्यांनी विधानं दिलं। पण मला अजूनही त्या ठिकाणी वाटतं की जरी स्फोटक परिस्थिती असली, अमेरिकेकडे पूर्ण ती क्षमता जरी असली तरी ग्राउंड इन्व्हेजनचा निर्णय जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प इतक्या सहजासहजी घेईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही, कारण त्याच्याशी संबंधित ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे रिस्क बेनिफिट अनालिसिस, तर रिस्क खूप मोठी जास्त असेल आणि त्यामध्ये अमेरिकेचं सुद्धा खूप मोठं नुकसान होऊ शकतं। पण आफ्टर ऑल ते डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला पाहावं लागेल। जमिनीवरचे हल्ले जरी नसले तरी हवाई हल्ले किंवा ड्रोन हल्ले हे तीव्र होऊ शकतात का? दोन गोष्टींवर हा प्रश्न मला विचारायचा वाटतो। एक म्हणजे अमेरिकेमध्ये प्रशासनात, लष्करी प्रशासनात झालेली उलथापालट, त्यांचे लष्कर प्रमुखांचं, इतर मेजर त्यांचे जनरल्स आणि ॲडमिरल्स बदलले गेलेले आहेत, जे संपूर्णपणे युद्धात स्वतःला झोकून देतील असे अप्रोच असलेले नवे तिथे लोक आणले गेलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे आज इराणच्या एका रिसर्च इन्स्टिट्यूटवरती हल्ला झाला। थोडक्यात इस्रायल आणि अमेरिका आता त्यांच्या की स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवरनं नागरी ज्या संरचना आहेत त्याच्यावरती हल्ले करायला त्यांनी सुरुवात करत इराणला इशारा दिलेला आहे असं म्हटलं जातंय। त्याच्यावरनं पुढच्या काही तासात युद्ध आणखीन तीव्र झालेलं दिसेल का? नक्कीच नम्रताजी, म्हणजे मुळात आपण जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प पूर्णतः प्रयत्न करतायत की कशा प्रकारे डील होईल किंवा काहीतरी स्वतः विजयी मुद्रेने यामधून कसं त्या ठिकाणी बाहेर पडता येईल त्यासाठी जबरदस्त त्यांचा प्रयत्न चालू आहे। पण जर असं झालं नाही तर ऍब्सोल्युटली मी तुमच्याशी सहमत त्या ठिकाणी आहे की ग्राउंड इन्व्हेजन हे तर खूप अवघड त्यांच्यासाठी आहे, इन द सेन्स त्यामध्ये खूप नुकसान आहे। पण त्यांच्याकडे असणारी एअर सुपिरियरिटी, त्याचबरोबर पूर्णतः इराणचं एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केल्यामुळे जबरदस्त अशा प्रकारचे एअर स्ट्राईक करणं आणि त्यामध्ये काही न्यूक्लिअर एनरिचमेंट सेंटर असतील, पॉवर प्रोजेक्ट्स असतील आणि इव्हन काही डिकॅपिटेशन स्ट्राईक साठी सुद्धा, म्हणजे काही महत्वाचे IRGCचे कमांडर मोहरे टिपण्यासाठी सुद्धा जे आहेत अशा प्रकारच्या एअर स्ट्राईकचा वापर ते त्या ठिकाणी करू शकतील। तर ग्राउंड इन्व्हेजनच्या अगोदर नक्कीच जबरदस्त अशा प्रकारचे एअर स्ट्राईक करणं हा ऑप्शन डोनाल्ड ट्रम्पकडे नक्कीच आहे। पण मला वाटतं की येणारे 24 ते 48 तास पुन्हा जितकं शक्य आहे तितकं काहीतरी याला लांबवणं किंवा अशा प्रकारचं काही डील त्या ठिकाणी पॉसिबल आहे का दबाव तंत्राच्या माध्यमातून, असा प्रयत्न जो आहे डोनाल्ड ट्रम्प कडून होऊ शकतो। आणि तसं जर झालं नाही तर सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तो जबरदस्त एअर स्ट्राईक करणं हा त्या ठिकाणी होईल। पण एअर स्ट्राईक केल्यानंतर सुद्धा हे युद्ध मर्यादित राहील असं मला वाटत नाही, इराण सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करेल आणि हे आणखीन चिघळत जाईल। अगदी सर, धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। आणि आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम सर आहेत। बाम सर, आजच इराणने त्यांच्या ताकदीचा डिस्प्ले मांडलेला आहे, म्हणजे आमच्याकडे अजूनही मिसाईल्स आहेत, मिसाईल लॉन्चर्स आहेत, ड्रोन्सची अर्धी फ्लीट आमच्याकडे अजूनही बाकी आहे आणि हे सगळं आम्ही अंडरग्राऊंड लपवून ठेवलं ज्याच्यापर्यंत अमेरिका पोहोचू शकत नाही, असा एक प्रकारे ते संदेश देत आहेत। म्हणजे थोडक्यात
ट्रम्प यांचा इशारा आणि इराणकडनं त्यांच्या ताकदीचा डिस्प्ले पुढच्या काही दिवसात काय बघायला मिळू शकतं? हे अगदी बरोबर आहे. आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो की डोनाल्ड ट्रम्प आणि त्याची जे ऍडवायझिंग टीम आहे त्यांनी वॉर गेमिंग बरोबर नाही केलेलं. त्यांनी इराणला खूप कमी आखलं आणि त्यांना वाटलं की आपण हे जे कॅम्पेन सुरू करतोय 8 ते 10 दिवसामध्ये कम्प्लिटली संपवून टाकू. पण इराणनी आपले धडे शिकले आहेत आणि ते जवळजवळ मागचे 50 वर्ष याच्यावरती काम करतायत. कारण त्यांना माहिती आहे की एक दिवशी इथे हल्ला होणार आहे आणि आपल्यावरती अमेरिका खूप मोठ्या प्रमाणात हल्ला करेल. म्हणून त्यांनी कम्प्लीट आपलं सिस्टम डिसेंट्रलाइज करून, जसं तुम्ही आता म्हणाले की त्यांचे जे साठे आहेत, मिसाईल्स आहेत, रॉकेट्स आहेत, ड्रोन्स आहेत, हे डिस्ट्रीब्यूट करून पूर्ण जितके त्यांचे 31 प्रॉव्हिन्सेस आहेत त्या सगळ्यांमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि 3-4 मिथ्स यावेळा कम्प्लिटली शॅटर्ड झाल्या. एक मिथ होती की अमेरिका इज इनविन्सिबल. हे मिथ संपून गेलं आहे. अमेरिका इज नॉट इनविन्सिबल. दुसरी होती की इराणला ते कमकुवत समजत होते. इराण कमकुवत नाहीये. इराण इराक नाहीये, इराण अफगाणिस्तान नाहीये, इराण व्हिएटनाम नाहीये. आपण हेही पाहिलंय की एअर सुपिरियॉरिटी अमेरिकेची जबरदस्त आहे. त्यांचं एअर वॉरफेअर, त्यांचं मिसाईल, त्यांचं रॉकेट, त्यांचं एअरफोर्स हे खूप उच्च दर्जाचं आहे. ती लेवल इराणची नाही आहे. पण इराणचे जे लोक आहेत आणि इराणचं जे स्ट्रक्चर त्यांनी बनवून ठेवलं आहे ते इतकं सुदृढ आहे की अमेरिकेला आता नाकेनऊ झाली आहेत. आणि अमेरिकेला कळत नाहीये की आपण कसं त्याच्यातनं बाहेर पडावं. बाहेर पडलं तरी नाचक्की, नाही पडलं तर नुकसान. आपण पाहतोय ट्रम्पनी म्हटलंय की आय गिव्हन यू 48 आवर्स. जर का तुम्ही 48 घंट्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे होर्मुझ सुरू नाही केलं किंवा शरण नाही आले तर आम्ही तुम्हाला स्टोरेज मध्ये पाठवू. या सगळ्या धमक्या इराणला माहिती आहेत. इराण त्याच्या समोर झुकणार नाहीये आणि इराण वारंवार म्हणतोय की आम्हाला वाटाघाटी करायच्या नाहीयेत, आम्ही पीस फायरकडे पाहत नाहीये. त्याच्यामुळे जी ताकद आजही इराणची आहे ती कमी लेखली जात नाही. कारण एका ड्रोन ज्याची किंमत साधारण $30,000 ते $50,000 आहे, त्याला मारायला एक पेट्रियॉट किंवा एक थार्ड किंवा एक एरो मिसाईल जेव्हा फायर होते त्याची किंमत 3 to 11 मिलियन रुपीज एका याची आहे. आणि जेव्हा स्वॉर्म फायर करतात इराण तर यू कॅन इमॅजिन किती त्यांचं नुकसान होतं. आणि हळूहळू अमेरिकेचा स्वतःचा साठा पण संपतोय. कारण त्याची जी पाईपलाईन आहे, लॉकहीड मार्टिन असो की बाकी जितके त्यांचे मेंटेनन्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असो, ते कोपअप नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे अमेरिकेची स्वतःची ताकद खूप कमी झाली आहे आणि पैशाचा तुरादा झालाय आणि इराण इज विनिंग. नाही, येस, अगदी सर तुम्ही म्हणताय तसं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आता मला वाटतं कदाचित घशात अडकलेला हा घास असल्यासारखं युद्ध बनलेलं आहे. पुढे तोडगा काय निघतो, ह्या अल्टिमेटमचं काय होतं हे आपल्याला बघायला लागेल. धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल.